अजित 155 BG2 या कापूस बियाण्याची जास्त दराने विक्री करणारे तेलारा तालुक्यात येत असलेल्या अडसूड येथील एक बियाणे विक्रेत्याला तालुका आणि जिल्हा भरारी पथकाने रंगेहात पकडले। मिसेस अश्विनी ॲग्रो एजन्सी अडसूड येथील श्रीरामराव रामचंद्र पोहरे यांच्या बियाणे विक्री केंद्रातून अजित सीड्स कंपनीने उत्पादित अजित 155 BG2 कापूस बियाणे जास्त दराने विकले जात असल्याची गुप्त माहिती तालुका आणि जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती। त्यानुसार श्री महेंद्रकुमार सालखे अकोला, श्री सतीश कुमार दांडगे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अकोला, कृषी अधिकारी पंचायत समिती तेलारा श्री भरत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी तेलारा श्री गौरव राऊत, विस्तार अधिकारी तेलारा श्री कोमल भास्कर, कृषी सहाय्यक आणि श्री प्रदीप तिवाले यांनी डम्मी ग्राहकाच्या माध्यमातून सदर बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला। या छाप्यातून अजित सीड्स कंपनीचे संकरित कापूस बियाणे वाण अजित 155 BG2 प्रति पाकिट 1400 रुपये प्रमाणे जास्त दराने विकले जात असल्याचे उघड झाले। यानंतर कृषी अधिकारी पंचायत समिती तेलारा श्री भरत चव्हाण यांनी मेसर्स अश्विनी ॲग्रो एजन्सी अडसूड येथील श्रीरामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, कापूस बियाणे किंमत नियंत्रण आदेश 2015, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 आणि महाराष्ट्र कापूस बियाणे नियम 2010 अन्वये तेलारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना होणाऱ्या गैरप्रथांवर आळा घालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून मार्गदर्शनानुसार आपण साती तालुक्यामध्ये तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना केलेली आहे। आपल्या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी तसेच आमचे जिल्हाधीश कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही भरारी पथकांना कारवाईबाबत सूचना दिलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये प्राप्त असलेल्या तक्रारीनुसार त्या ठिकाणी जादा दराने जर विक्री होत असेल तर त्यावर कारवाई करण्याबाबतच्या आम्ही सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आमचे जिल्ह्याचे मोहीम अधिकारी तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी काल तेलारा तालुक्यामध्ये अडसूड फाटा येथे अश्विनी ॲग्रो एजन्सी या बियाणे विक्रेत्याकडे तिथे जाऊन ट्रॅप केला आणि सापळा रचून त्या ठिकाणी जादा दराने बियाण्याची विक्री होत आहे असं निष्पन्न झालं। त्यानुसार तिथं बियाणे कायदा आणि कापूस कायदा यानुसार आम्ही तिथं त्या ठिकाणी तो सापळा यशस्वी केला आणि त्या विक्रेत्यावर तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।